एक बर्थडे ऐसा भी। आज आहे माझ्या बर्थडे, तर मी येऊन गेलो सिद्धविनायकच्या मंदिरमध्ये मम्मी सोबत. तर त्याच्यानंतर आलो कल्याणेश्वर मंदिरमध्ये. मग दर्शन वगैरे करून मम्मीला घरी सोडल्यानं मी येऊन गेलो नंदनवनमध्ये पाणीपुरी खासाठी. पाणीपुरी खाल्ली आणि मग भैयाला म्हटलं पटकन पापडी द्या. म्हटलं पापडी तोंडात टाकतच होतो. तेवढ्या साला मित्र दिसले, मग पटापटा पापडी निपटवून टाकली. मग हे लोक चोर बनून मला विश करत होते. गाडी पाय कशी लाजत आहेत. मग हे लोक म्हणे पार्टी पाहिजे. मग यांना घेऊन गेलो. मग तिरंगा चौका तिकडे आलो. तर मग हे लोक लिस्टच बनवायला लागले काका खायचे आहे म्हणून. घ्यायला म्हटलं मग खतम आहे म्हटलं अच्छा खेळ. मग इकडं हे लोक मस्त आरामात गेम खेळत आहेत. डोसा वगैरे यायचा होता. मग डोसा आले तर मग हळूहळू याचा कार्यक्रम चालू झाला. हे लोक तर बाय कसे पुरे पटापटा खाता. शेजवान राईस वगैरे आले आणि मग बाकीचे सगळे आले. मग जागाच नव्हती यार ठेवासाठी मोबाईल. तर मी का खाली मोबाईल ठेवून मी खायला लागलो. मग हा होता काही टेबलवरचे काही सीन. मग 1000 रुपयाचा फटका पडलाच होता. मग मी हसत होतो कारण माझ्या एकट्याचेच पडला नव्हता. म्हणून मला 500 रुपये द्यायचे होते. केक कापासाठी आम्ही येऊन गेलो गार्डनमध्ये. दोघे जणांना गाडी लावून टाकली. इकडे पाहिलं तर केक पुरा ओपी होता की या आडीची पुरी निघली होती कारण हिचे बी पैसे लागले होते त्याच्यात. मग पटकन केक कापून टाकला आणि मग ह्या लोकांना चारला नाही ना स्वतःच खात होते पटापटा निघणे बाय. तर पूर्ण टिश्यू पेपर ढापून घेतले होते त्या हॉटेलमध्ये. गाडी तर मस्त तोंड पुसत होती. घरी शेंबूड पुसायला रुमाल वापरता नाही. इथं मस्त टिश्यू पेपरनं तोंड पुसून राहिला. मग त्याच्यानंतर लास्ट एक बाईट होता तर मी खाऊन टाकला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून टाका यार. बाकी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.